पप्पाचं इथं सकाळी उठून टाकायचं. दवाखान्यात गेलो होतो आम्ही, सगळं आवरलं. नंतर त्याला घेऊन दवाखान्यात चालली गेली. जवळचे पैसे होते ते एरोप्लेन असते ना त्याच्यामुळे आवाज नाही येत. घरावरून विमान जाते ना, मग अजिबात आवाज येत नाही. घरावरूनच जाते ती विमान. असं एअरपोर्ट एकदम जवळ आहे. आम्हाला माहित नाही की या विमान आमच्याशी काय दुश्मनी आहे, जो सबसे पहिले आमच्याच घरावरून जाते ना. एकदम विमानाचा आवाज असल्यावर ते अजिबात किती कोणी जवळ असल्यावर नाही ऐकू येत, अजिबात ऐकू येत नाही. आणि तुम्हाला माझी हेअरस्टाईल कशी परत विमान चाललं. विमानावर विमान जातात एकदम सारखे गेले ना, अजिबात ऐकू येत नाही. अजिबात ऐकू येत नाही विमानं गेले की अजिबात. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटते कॉमेंटमध्ये नको. आज मी स्कूलमधून माझ्या दोस्तच्या मम्मीचा नंबर घेतला. आज स्कूल नाही गेलतो तेवढा दिमाग लावला. होमवर्क विचारला की आज काय शिकवलं शाळेत, तर त्याने सांगितलं ना की 1 पासून 200 पर्यंत स्पेलिंग पाठ करून मी ठाणलं की होमवर्क नाही करीन. मी मार खाऊन घेईन पण होमवर्क नाही करीन. मग खायचं का उद्या मार? खाऊन घेईन पण होमवर्क नाही करीन. मग सर चालय रूलनं मारते, छडीनं मारते, माहिती आहे बघा. आज त्याचा होमवर्क करायचा आहे. एवढा होमवर्क, अरे सगळ्याच पोराला देतात. असं नाही की तुलाच दिला म्हणून सरनं सगळं देतात. जे बी क्लासमध्ये असतात ना, हां, जे असं नाही आहे की तुलाच दिला. फक्त जेवढं सांग तेवढं जास्त नाही दिलं. जास्त थोडी आहे. 1% 200 लोक. सरले कोण सांगीन की मला होमवर्क माहीत होता तर बी मी नाही केला. थोडी पहिले 20 पर्यंत स्पेलिंग पर्यंत गेली, मग नंतर परत 20 पर्यंत अशी करायची. थोडी स्पेलिंग करून 1 महिन्यानंतर मी रक्षाबंधनला जाईन. पण मला कोणी राखी नाही बांधत. माझी दीदी बांधते. दीदी बांधते ना. मानसी दीदी बांधते, राखी बांधते ना. ती दीदीन पण बांधते ना. आपण तिकडच्या रूममध्ये त्या दीदीन पण बांधते ना, साक्षीनं राखी. ती छोटा होता ना तेव्हा तुला कळत नव्हतं, तेव्हा ती बांधली ती राखी. मला कळत नाही होतं. तू 2 वर्षाचा होता, एकदम छोटा होता तो. मतलब काही कळतच नाही होतं की ही कोणची चीज आहे असं. राखी बांधली होती तिनं, ती माहिती आहे का. आता आपण जाऊ, दीदी बांधली ना आपली. मी आजारी असले तो आदल्या दिवशी मध्ये दुसऱ्या दिवशी मग मी शाळेत नाही जाणार आहे. मग शाळेत मग पाठवून मी स्कूलमध्ये नाही जाणार. तुला बरं नाही ना, मग मी स्कूलमध्ये नाही जाणार. तर लोक तू बरं नाही ना, तर लोक मी स्कूलमध्ये जाणार. हे त्याचं असतं चालू केव्हा पण. मग तेच तर म्हटलं साबण. आणि मम्मी आता मम्मी खुदच पळाई घेऊन राहिली. हां, मग कोण करणार आहे पढाई? तू तर घरी आला, तू पढाई करतो, कोण ना कोणी घेईन ना. मी खुद करत नाही, पर कवा कवा करतो. ठीक आहे, जाऊ दे. मला 11ची स्पेलिंग सांग. 11 ELEVEN. यस, गुड. इवेन. काय बोलले? नाही, तो गेला नाही. बरं नव्हतं ना, मग तो गेला नाही तो. आणि 15ची सांग. 15 की 50? 15 ना. हां, 15.15 ना. बोल. वरती बघायची ती. बोल. F ना. I वापस F. June 15. T E डबल EN 15. EN. दुसरी कोणची? 23. मी त्याची अशी मध्ये तसं घेते, तसंच त्याचं पाठवून गेलं. त्याची TWEN TY TH REE. तेच मला असं मध्ये घेतलेलं. तो अभ्यास कवर करून घेते घरी असलेला. मग त्याचं तरी काय ते थोडं बरं वाटलं आणि थोडं त्याला लगेच अभ्यास. 22ची स्पेलिंग सांग. TWEN TY TW. असं. ओके, ठीक आहे. आणि परत 28.
चल 22 टूल सरक गया था. बस 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 28 ची सांग स्पेलिंग पण 28 ची TWENTY TWENTYEIGHT. 20. ए. अभ्यासच्या बाऱ्यात तसं काही नाही. एकदा वाचलं ना त्यानं तर बरोबर ते कवर करते ते सगळं. एकदा वाचून काढलं ना परत वाचायचं काम नाही ठेवत. 13 13 तिकडे बघ 13 ना. हां 13. THREE हां खाली बस. जॉन्सन. खाली बसून असं अभ्यास करताना असं येते. एकदा वाचून केले पण मग त्याला असं एक ते होते उसावते कोणतं कोणतं सांगायचं कोणतं नाही सांगायचं. सकाळी आज मम्मीने वरण भात आणि वांग्याची सब्जी, हां मग दो आलूचे पराठे and चपात्या बनवल्या. मग बिमार असून. अरे बेटा कोण करणार होतं का आपल्याला वरण भात करणार आहे. मग त्याने फोन करून नाही सांगलं की आम्ही बाहेर जायला आहे तर आम्ही घरी येणार आहे तर आमच्यासाठी स्वयंपाक करा. याने सकाळी पाहून गेले की हे झोपेला आहे उठली नाही आहे तरी बी त्याला सांगून गेले की आम्ही येणार आहे 2 वाजेपर्यंत तू स्वयंपाक करून ठेव. काय बोलू. ज्याला मुलगी नसली ना त्याचा जीव त्याला म्हणजे त्याला असं दुसऱ्याच्या लेकीबाईमध्ये जीव नसते. त्याला असं दुसऱ्याची लेकीबाई असं त्याला किंमत नाही करत दुसऱ्याची. त्यासाठी स्वतःची पोरगी असली ना त्याच बाईचा जीव ते असते. त्या बाईला पोरगीच नाही ना त्या बाईला दुसऱ्याच्या पोरगीमध्ये काय पोरगी वाटते ना आपली. कारण तिथे त्याला माया द्यायला असते ना माया नसते तिला. कारण की स्वतःची पोरगीच नसते तिला तर काय स्वतःची पोरगी असते त्या बाईला माया सुटते ना. दुसऱ्याच्या लेकीबाई थोडी करतात. तिकून येताना एक ओळखीची बाई भेटली दवाखान्यात येताना बोलत होती काय चालू आहे काय नाही. मी म्हटलं काय नाही बरं नाही वाटत. दवाखान्यात गेली ती बाई कोणी करत नाही. अहो माझं पण कोणी करत नाही. सासू लग्न झालं होतं तेव्हा सासूले गाजत होती. सासूले काम सांगत होते. सासू नवऱ्याला सांगत होती. आता म्हातारी झाली. आता माझी आशा करतात मी चक तिला सांगलं चालली जा इथून येऊ नको इथं अनाथ आश्रमामध्ये चालली जा माझ्याजवळ राहू नको. कारण की पहिलं केलं होतं ना पहिले गाजून घेतलं ना. आता तिला असं वाटलं की आता करीन सहन करीन पण नाही आठवण येते पहिलची ही आपल्यासोबत कशी वागली होती पहिल्यांदा. जशी आपण पहिल्यांदा वागली मग त्यातल्या आता दाखवायचं समजत नाही काय नवीन होतं येईल इकडचं माहीत नाही हिच्यासोबत चांगलं ते करायचं पण नाही. ते त्याचं सासूगिरी दाखवतात ना. मग ह्या पण जेव्हा त्याचा टाईम पडते तेव्हा मग ह्या वायरेगिरी दाखवते. ते म्हणतात ना बरोबर आहेत ना जशाल तसंच भेटते. ते सांगत होती ना की असं आहे पाठवून दिलं नाही. जेव्हा तिचं चालत होतं तेव्हा ते असं रुबाब करत होती. आता ते गप बसते. आता आली ना ऐकते. तिच्याक सांगितलं बोलले की जा इथून बसवायचं नाही आणि चालली निघून जायचं. पहिले सरळ राहायचं की नाही गळ्या लोकाची पोरगी येते आपल्या घरी तिच्यासोबत तुम्ही जर ते चांगलं राहिलं ते पण तुमच्यासोबत चांगलं राहील ना. पण ते तुम्ही तिला एक मोलकरीनच समजून वागवतात तर मग ते बी काही दिवसांनी तुम्हाला मोलकरीनच बनवते. ते दम घेते नंतर मग काही दिवसांनी तेच नाही गळे हे आपल्यासोबत असे वागले ना सोडायचं नाही असंच याच्यासोबत बी ते करायचं. आम्ही बाहेर गेलो तर मम्मीची ओळखीची बाई मिळाली ती मम्मीची बातचीत झाली काहीतरी म्हणून. हां पाऊस आहे ना बाहेर चालू आहे पाऊस. आणि नंतर आम्ही गेलो आणि ते काय म्हणता आपण कुठे गेलतो दवाखान्यातून आलो बेटा. दवाखान्यात गेलो होतो ना आपण सकाळी. दवाखान्यात गेलो ना मग कशी सांगत होती ती बाई की पहिले कशी त्रास दिला आणि त्या म्हातारीने त्रास दिला. आता तिचीच आशा करते की हे करीन हे करी पण तिच्याक चांगलं तुम्ही पहिले करीत होतं ना आता नाही उभं राहायचं. आज तर पडली शाळा पण उद्या शाळेत जायचं. आज अभ्यास करू आजच्या होमवर्कचा दिवसभर अभ्यास करू नंतर उद्या सकाळची शाळा करू. उद्या मंगळवार 30 तारीख आणि माझी मम्मी बिमार असून पण माझी काळजी घेते. हा शना कोण करणार आहे का मग तुझी काळजी. त्यांनी तर ऑर्डर सोडायचं येते हुकूम सोडतात ते पण ते नाही करतात. आपले कोण करणार आहे का.
आमचं नाही कोणी केलं ना, मग आम्ही नाही, आम्ही नंतर आम्ही नाही बघू काय करत करायचं ते. दुसऱ्यांच्या. नाही आमचं आता कोणी नाही केलं ना, नंतर मग आम्ही नंतर आता ते हिशोब नंतर करू काय आहे ते. आम्ही आठवण द्यायची बोलत, आठवण द्यायची ना. आमचं तुम्ही जेव्हा होते, जेव्हा आमचं दुखत होतं तेव्हा तुम्ही कळलं होतं ना, मग तसंच आम्ही तुमचं प्रेम, जसं तुम्ही प्रेमाने करतात ना तसंच आम्ही तुमचंही प्रेमाने करू. फक्त आठवण द्यायची की आपलं ते ना, जेव्हा मम्मी दुखत तेव्हा त्याने केलं होतं का प्रेमानं, नाही केलं. मग जेव्हा ते दुखते तेव्हा मी त्याला असं सांगू ना, उठा करा तुम्ही तुमच्या हाताने जा मस्त. अँड मी असे पुलअप्स करतो. जरा ते असं आहे, असं लटक्यासाठी. मी पलंगावर चढतो अँड मी घरी राहिल्यावर होमवर्क करायला चाललो आता. अँड मी स्कूल नाही जात आता तेपर्यंत. मम्मी किती माहिती, मग मम्मीचा भरोसा नाही आहे, जेव्हा कवा चक्कर येऊ शकता असं ना. की ना. मम्मी जे टाइम अशी नाही की हां आता मला चक्कर येणार आहे, चांगलं पाहिजे. आणि लाईक सबस्क्राईब, आणि आम्हाला लाईक सबस्क्राईब करा प्लीज. आमच्या चॅनलला डाऊन चालतंय. अँड तुम्हाला आमची व्हिडिओज कशी वाटते, अँड माझा हा नवीन हेअर स्टाईल कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड आम्हाला लाईक सबस्क्राईब एक बार अजून सांग करा. अँड व्हिडिओ एंड